नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये. बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत जेव्हा नवीन नोंदणी करावी लागते किंवा आधी जी नोंदणी असेल ती रिन्यू करावी लागते. अशा वेळेला सदर बांधकाम कामगाराकडून त्याने 90 दिवस काम केले असल्याचे जे प्रमाणपत्र मागितले जाते, त्या संदर्भातील हा आज व्हिडिओ असणार आहे आपणापुढे. कारण कसं आहे, खूप जणांना हे प्रमाणपत्र भरताना प्रॉब्लेम फेस करावे लागतात. नेमकी सही व शिक्का कोणाचा घ्यावा, कोणाकडून हे प्रमाणपत्र घ्यावं, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सदर अर्जाची जर तुम्हाला हवा असेल PDF स्वरूपात, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथे लिंक दिली असेल, त्यावर क्लिक करा आणि तो अर्ज डाउनलोड करून घ्या आणि झेरॉक्स दुकानामधून झेरॉक्स काढून नंतर तुम्ही तो भरू शकता. तर अधिक वेळ न वाया घालवता करूया आजच्या या व्हिडिओला सुरुवात. पहिलं म्हणजे जावक दिनांक. लक्षात घ्या, हे आपल्याला सर्टिफिकेट जे आहे 90 दिवस काम केल्याचं, ते अधिकृत जो ठेकेदार असतो किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्टदार असतो, तो आपल्याला देऊ शकतो आणि त्याच्याकडूनच आपल्याला घ्यायचं आहे. कारण त्याच्याकडे ऑथॉराईज त्याची सही आणि शिक्का असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याजवळ शासनाने जारी केलेला एक नोंदणी क्रमांक असतो. तर पहिली गोष्ट आहे जावक दिनांक. यामध्ये काय, जेव्हा आपल्याला कॉन्ट्रॅक्टदार किंवा ठेकेदार असेल, हे आपल्याला सर्टिफिकेट देईल, त्यावेळेचा दिनांक इथे टाकावा लागेल. इथे 20/8/2024 आहे. त्यामुळे या दिनांकाला सदर हे सर्टिफिकेट घेतलेले आहे. त्याच्या बाजूला आहे जावक क्रमांक. जावक क्रमांक म्हणजे काय, की आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टदाराने किंवा कन्स्ट्रक्शनवाल्याने, ठेकेदाराने आतापर्यंत किती सर्टिफिकेट दिलेली आहेत अशा स्वरूपातील, त्या ह्यांच्यावरती हा जो क्रमांक आहे तो निर्धारित होतो. त्याच्या खाली आलो तर आहे पासपोर्ट साईज फोटो, नियोक्त्यामार्फत साक्षांकित. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी सदर जो बांधकाम कामगार असेल त्याचा फोटो लावायचा आहे आणि त्या फोटोवरती जो आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे कॉन्ट्रॅक्ट, त्याची सही घ्यायची. सही अशा स्वरूपात घ्यायची, अर्धी सही फोटोवरती आणि अर्धी सही फोटोच्या बाहेर. आणि बाजूला आपण त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा किंवा कॉन्ट्रॅक्टरचा शिक्का घेतला तरी देखील चालते, अतिउत्तम होईल ती गोष्ट. त्यानंतर आहे नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा तपशील. म्हणजे जो आपल्याला कॉन्ट्रॅक्टर हे सर्टिफिकेट प्रदान करणार आहे, त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे कॉन्ट्रॅक्टदाराचे नाव किंवा विकासकाचे नाव. त्याचे जे नाव असेल ते आपल्याला पुढे इथे नमूद करायचं आहे. दुसरा पॉईंट आहे नियोक्त्याच्या, ठेकेदाराच्या, विकासकाच्या आस्थापनेचे नाव. म्हणजे तो ज्या कंपनीमध्ये काम करत असेल किंवा एखाद्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असेल, तर त्याचं नाव आपल्याला तिथे नमूद करायचं आहे. त्या ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असेल तिथे. लक्षात घ्या, पहिल्या ठिकाणी त्याचं नाव लिहायचं आहे आणि तो ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असेल त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे. त्यानंतर आहे तिसरा पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट, नोंदणी क्रमांक. हा नोंदणी क्रमांक हा सदर कॉन्ट्रॅक्टर जवळ असतो, त्याला देखील ही गोष्ट माहीत असते. त्याच्याकडून आपल्याला हा नोंदणी क्रमांक मिळू शकतो आणि नंतर तिथे आपल्याला नमूद करायचं आहे. चौथा पॉईंट आहे ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे त्या विभागाचे नाव. म्हणजे ज्या विभागातून हे प्रमाणपत्र सदर कॉन्ट्रॅक्टरला जारी करण्यात आलं आहे, त्याचे विभागाचं नाव लिहायचं आहे. बहुतेक प्रमाणपत्र हे PWD या विभागातून जारी करण्यात येतात. जसं असेल त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर आहे गावाचं नाव. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर असेल, ज्या गावामध्ये राहतो आहे त्या गावाचं नाव, ज्या तालुक्यामधून तो येतो आहे, त्या तालुका, जिल्हा, पिनकोड आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा संपर्क क्रमांक. आपल्याला एवढीच माहिती या ठिकाणी भरायची आहे ठेकेदाराची किंवा कॉन्ट्रॅक्टरची. त्यानंतर येते बांधकाम कामगाराचा तपशील. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये कामगाराचे नाव. तिथे आपल्याला नाव टाकायचं आहे. ज्या कामगाराचा आपण हा फॉर्म भरतो आहे, 90 दिवसाचं सर्टिफिकेट भरतो आहे, त्याचं आपल्याला नाव टाकायचं आहे. तसंच पुढे त्याचं वर्ष विचारलेलं आहे, त्याचं जे वय असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर आहे कामगाराचा पत्ता. याच्यामध्ये जो कामगाराचा मूळ पत्ता आहे, मूळ जिथे राहतो, तो आपल्याला पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर त्याने सविस्तर विचारले आहे, गाव कोणतं आहे, तर तसं टाकायचं आहे. कोणत्या तालुक्यामध्ये राहतो आहे, तर तो तालुका, जिल्हा आणि त्या जिल्ह्याचा पिनकोड आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. आणि संपर्क क्रमांकामध्ये त्या बांधकाम कामगाराचा आपल्याला संपर्क क्रमांक टाकायचा आहे.
त्यानंतर आहे कामाचा प्रकार किंवा स्वरूप. हा जो कामगार आहे तो पेंटरचं काम करतो, रंगारीचं काम करतो. आता सगळेच काय पेंटर किंवा रंगारीचं काम करू शकत नाहीत. तर ज्या पद्धतीने ज्यांचं कामाचं स्वरूप आहे म्हणजे बांधकामाला वाळू टाकणे किंवा माती वगैरे टाकणे किंवा स्लॅबवरती काम करणे, ते स्वरूप असेल बांधकामाचे, त्या कामाचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे, याची दक्षता घ्यावी. त्यानंतर हे कामाचा कालावधी. लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की 90 दिवसांचा हा 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे असले पाहिजे. त्यामुळे आपल्या लक्षात घ्यायचे आपण जी तारीख टाकू, सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख यामध्ये 90 दिवस हे भरले गेले पाहिजेत. कमीत कमी 90 दिवस आणि जास्तीत जास्त तुम्ही 90च्या वरती करू शकता. 95 दिवस, 96 दिवस अशा प्रकारे करू शकता. इथे बघू शकता तुम्ही आपण एकूण इथे तारीख टाकलेली आहे. त्यानुसार हे आपल्याला एकूण 96 दिवस मिळत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही बरोबर कॅल्क्युलेट करून त्यामध्ये दिवस टाकायचे. लक्षात घ्या 90 पेक्षा कमी दिवस टाकू नका. जास्त टाकले तरीही काही हरकत नाही. त्यानंतर खालचा प्रकार आहे कामगाराच्या सध्याचे कामाचे ठिकाण व पत्ता. लक्षात घ्या आता जो कामगार करंटली काम करत असेल कुठे, त्या ठिकाणचा पत्ता आपल्याला द्यायचा आहे. तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की या ठिकाणी तो आता सध्या काम करतोय. त्या सध्या काम करत असलेल्या गावाचे नाव दिले. त्यानंतर आहे त्या गावाचा त्या तालुका कोणता येतो, तो तालुका. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर पिनकोड आहे. त्यानंतर आहे नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक. थोडक्यात काय तर ज्या दिवशीपासून तो कामाला रुजू झाला आहे किंवा कामाला सुरुवात केली तो दिनांक टाकायचा आहे. कुठे काही डोकं लावायची गरज नाही. तर आपल्याला आपण इथं आधी नमूद टाकलेलं आहे वरती कामाचा कालावधी, दिनांक तोच इथून उचलायचा, इथे टाकायचा. त्यानंतर आहे शेवटचा पॉईंट दिवसाचे वेतन. म्हणजे सदर जो कामगार असेल त्याला दिवसाला मजुरी किती पडते किंवा वेतन किती मिळते हे आपल्याला टाकायचं. इथे 350 टाकले आणि प्रत्येकाने आपापल्या जे आपल्याला वेतन मिळतं त्यानुसार आपल्याला टाकायचं. कोणाचं 400 असेल, कोणाचं 500 असेल, त्याप्रमाणे इथे आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर आहे शेवटचा पॉईंट आहे जो नियोक्ता असेल किंवा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर, त्याचा आपल्याला सही आणि शिक्का घ्यायचा आहे. लक्षात घ्या सही आणि शिक्का या 2 गोष्टी आपल्याला इथे घ्याव्या लागणार आहेत. ज्याने आपल्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे 90 दिवसाचं, त्याचा आपल्याला सही आणि शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे. लक्षात घ्या सही आणि शिक्का एक शेवटी. त्यानंतर आपण इथे बांधकाम कामगाराचा फोटो लावू. त्या फोटोवरती त्या कॉन्ट्रॅक्टरचा इथे आपल्याला क्रॉस सही मारायची आहे. बाजूला शिक्का घेतला तरीही चालते. त्यामुळे अशा पद्धतीने अचूकतेने तुम्ही अर्ज भरा. तुमचा अर्ज नक्कीच मान्य होईल, पात्र होईल अर्ज. त्यामुळे आजची ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.